आज करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज आम्ही कार्यकारी अभियंता वीज वितरण दत्तात्रय भणगे साहेब यांना एक निवेदन दिलं. एक महिन्यापूर्वी उंचगावमध्ये सार्थक वळकुंजे हा ते 16 वर्षाचा मुलगा विजेच्या तारेला उच्च दाब म्हणजे 11,000 kV अगदी त्या इमारतीला चिटकून गेलेल्या त्या विजेच्या तारेला चिटकून तो मुलगा मयत झाला. तसेच उजळावाडीत म्हणजे उंचगावचं झालं त्यानंतर उजळावाडीत बी तीच घटना. तो पण एकुलता एक मुलगा होता आणि तो पण विजेच्या तारेला चिकटून त्याचा अंत झाला. म्हणजे अगदी बॉल काढायला इमारतीवर म्हणजे इमारतीवरनं गेलेली आणि उंचगावमध्ये चिटकून म्हणजे असे यांची 11,000 kV ही अगदी नागरी वस्तीतनं जात असताना इमारतीला चिटकून आणि इमारतीवरनं हिने लाईन नेलेल्या आहेत. आज आम्ही शिवसेनेच्या वतीने निवेदन दिलं की त्या 2 मुलांना 50-50 लाख रुपये मदत मिळावी. कारण ती मुलं म्हणजे भविष्य होतं, त्या कुटुंबाचं भविष्य होतं. तो उजळावाडी तर एकुलता एक मुलगा होता आणि धनगर समाजाचा आमच्या उंचगावचा पण मुलगा म्हणजे प्रचंड त्या घराचं नुकसान झालंय. त्या मुलांना 50-50 लाख रुपये मिळावं आणि ज्या काय अशा धोकादायक लाईन आहेत त्या तात्काळ तुम्ही बदलाव्यात, अन्यथा अंडरग्राऊंड कराव्यात अशा आम्ही अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे सूचना केलेल्या आहेत. आणि जर तसं नाही झालं तर आम्ही ह्याच्यापुढे तीव्र आंदोलन उभा करणार अशा पद्धतीने इशारा दिला आहे. अधिकाऱ्यांनी या बैठकीत नेमकं काय सांगितलं तुम्हाला? अधिकारी म्हणाले की आम्ही परवाच सर्वे करायला सूचना केल्यात. मी त्यांना म्हटलं की तुमचा कर्मचारी ज्यावेळी जातो एखाद्या घरामध्ये तर तो मीटरकडे बघतोय तसंच वरती पण बघायला हवा. म्हणजे मीटर नुसती वसुली झाली, वर बघितलं तर सुरक्षित झाले, दोन्ही काम करायला हवं अशा पद्धतीने आम्ही सांगितलं. तर अधिकाऱ्यांनी सांगितलं 100% 11,000 kVची जी काही धोकादायक कुठं ते सर्वे करायला सांगितलंय आणि ते बदलण्यासाठी आम्ही तात्काळ ती उपाययोजना करण्यासाठी तात्काळ आम्ही असं नियोजन करणार आहे असं आम्हाला आश्वासन दिलं. परत असं काय हे झालं वेळेत जर त्यांनी नाही पूर्ण केलं आणि अशी काय म्हणजे दुर्घटना घडली तर सर्वस्वी आम्ही वीज वितरणला कार्यालयाला जबाबदार धरणार आणि त्या गावातील लोक आणून इथं त्या वीज वितरणच्या कार्यालयाच्या दारात बसवणार. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.